राजावाली फिलिंग येते सर. लांबपर्यंत लाईन लागलेली आहे. 15,000 मध्ये बेड मिळून जातो. बजाज मध्ये आपल्याकडे फायनान्स ऑप्शन आहेत. गरज असेल तेव्हा 6 सीटर बनवू शकतो. प्युअर सागवानाचा सोफा आहे. ह्याला पण स्टोरेज आहे. दरवाजे आत जातील पूर्ण असा. सागवानी मध्ये आपल्याला 4 सीटर पण आहे. 2000 पासून सुरुवात होती. कॉर्नर सोफा म्हणून आहे. असा पूर्ण बेड म्हणून वापरला जातो. किचन युनिट म्हणून वापरू शकता आणि बुकरॅक म्हणूनही वापरू शकता. पाईन सपोर्ट सुद्धा आहे. नेक सपोर्ट सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज मी आलोय मारुंजीमध्ये, जे की पुण्यामध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता पुण्यातला सर्वात स्वस्त फर्निचर मॉल. मित्रांनो, मी आज कव्हर करणार आहे, ज्याचं नाव आहे ओम फर्निचर मॉल. आणि इथे तुम्हाला ना खूप साऱ्या गोष्टी मिळणार आहेत एकदम स्वस्तामध्ये, सेकंड हँडच्या किमतीत. मित्रांनो, तुम्हाला नवीन सर्व काही फर्निचर इथे मिळणार आहेत. आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, या माझ्या मागे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहेत संपत सर, जे की इथले सेल्स एक्झिक्युटिव्ह आहेत. तर सर, स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. नमस्कार. सर्वात पहिले मला इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर करा. ओम फर्निचर मॉल मारुंजीमध्ये आपलं स्वागत आहे. लक्ष्मी चौकातनं आपण उजवीकडे वळालो तर लाईफ रिपब्लिक रोडवर आहे. हिंजवडी फेस 1च्या मार्गामध्ये मारुंजी नेरे रोडवर. तुमच्याकडे काय काय मिळू शकतं? आपल्याकडे फर्निचरमध्ये बरेचसे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण ऑफिस फर्निचर पण अवेलेबल असतात आपल्याकडे आणि मेक बाय ऑर्डर पण आपण माल तयार करतो. बाकी रेडीमध्ये आपल्याकडे पूर्ण साहित्य, घराचं फर्निचर, बेड, सोफा, वॉर्ड्रॉप्स, डायनिंग, सॅनिटरी टेबल्स, किचन युनिट्स, TV युनिट्स वगैरे, स्लायडिंग वॉर्ड्रॉप्स वगैरे बरेच काही आपल्याकडे अवेलेबल असतं. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे अंडर वन रूफ सर्व काही मिळून जाईल. या नेक्स्ट आपलं ऑर्डरप्रमाणे आपल्याला मनासारखं फर्निचर करून घ्यायचं तरी आपण बनवून देतो. क्या बात आहे. म्हणजे कस्टमायझेशन आहे. कस्टमायझेशन बजेट प्राईजमध्ये आपल्या अपेक्षापेक्षा आपल्याला कमी रेटमध्ये इथे मिळेल, त्याची गॅरंटी. जबरदस्त. मित्रांनो, क्षणाचाही विलंब न करता व्हिडिओला आता सुरुवात करूया. तर सर, सर्वात पहिले काय दाखवत आहे? या मी सर्वात पहिले तर आपल्याला एक बेडरूमचा सेट दाखवून देतो. या त्याच्यामध्ये बेड आणि वॉर्ड्रोब असणार आहे. ओके. या व्हरायटी तुम्ही चेक करा. इथून लाईन चालू होते ती तिथपर्यंत आहे. म्हणजे खूप जास्त व्हरायटी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आपल्याकडे सर्वप्रथम मी इथून सुरुवात करत आहे. हा आपला बेड आहे क्वीन साईजचा, 5 बाय 6.5, ज्याला आपण बेसिक साईज असते. ह्याच्यामध्ये हाय ग्लोसीचं लेमिनेशन आहे. 2 mm ची लिपिंग पट्टी असल्यामुळे स्मूथनेस असते, ज्यांनी लहान मुले घरात असले तरी त्यांना लागण्या विकण्याची शक्यता नसती. सेकंड, ह्याला हाफ ट्रॉली असते, मॅन्युअली यूज आहे. काही अशा ऑटोमॅटिक फंक्शन्स वगैरे नाही आहे, त्यांनी खराब होण्याची शक्यता नसते. हाफ ट्रॉली असती आणि हाफ पुढे जे आहे ते बॉक्स आहे. त्याच्यात सेम कॉम्बो आहे, ते आपण इथं स्लायडिंग बनवलेलं आहे. स्लायडिंगमध्ये काही लोकांचा विचार आहे की बाबा समोरून आरसं न दिसलं पाहिजे, तर आपण ह्याच्यामध्ये एक आरशा आतून प्रकार बनवलेला आहे. इंटरनल ड्रेसिंग ज्याला आपण म्हणू शकतो थोडक्यात. हा उघडल्यावर एक आपलं फाईल डॉक्युमेंटसाठी सेपरेट लॉकर्स वगैरे पण दिलेलं आहे एकामध्येच. त्याच्यानंतर हा आपल्याला बेंगल्स लॉकर आहे, ते पण मूव्ह करू शकतो आपण, जे आपण हाईड लॉकर्स म्हणून वापरू शकतो, एक सेफ म्हणून. जबरदस्त. हा आपला फर्स्ट पार्ट झाला. ह्याच्यानंतर सेकंड पार्ट जे आहेत ना, तो यामध्ये आणि अगदी स्मूथ स्लाइड या साईडचा बेसिक स्टोरेजसाठी चांगला पडतो. सेकंड मध्ये ह्याच्यामध्ये इंटरनल LED लाइटिंग फिटिंग असते. चेक करा मित्रांनो, इथे LED लाईट्स वगैरे पण त्याचं सेपरेट आपण सेपरेट कनेक्शन आहे, त्याला दिलेलं आहे. हे एवढी छान क्वालिटी असल्यामुळे बाहेर आपण बघायला गेलो तर हाच प्रकार आपल्याला 35, 40, 50 हजारापर्यंत जातो. हाच आपल्याकडे मार्केट रेट 30 असून आपल्याला निगोशिएबल रेट म्हणून आपल्याला 26 ते 26.5 हजारामध्ये मिळून जातो. स्लायडिंग आणि बेड असं बेसिक ह्याला बाहेर आपण 20-22 मध्ये म्हणतो. इथं आपल्याला 17,000 किंमत आहे, आपल्याला कमी करून एक 15,000 बेड मिळून जातो. मॅट्रेसची क्वालिटी तुम्हाला 4.5 ते 4,000 पासून सुरुवात होईल. पुढे आपल्या मनासारखी जशी पाहिजे तशी वेगवेगळी क्वालिटी आहे, ते घेऊ शकता आपण. नक्कीच. आणि सर, हा बेड जो आहे तो किती बाय कितीचा असणार? 5 बाय 6.5चा क्वीन साईज म्हणतो. ह्याच्यामध्ये आपण कस्टमाइज करून मोठी किंग साईज पण बनवू शकतो. सर, अजून काही टाइप्स वगैरे येतात का बेड्स मध्ये? हे आपलं कुशन वाला जे म्हणतो आपण आता न्यू लुक्स मध्ये, हे कुशन वाला बेड आहे. ओके. ह्याची आता सध्याच्याला क्रेज जास्त आहे, हे लोक जास्त आवड करतात. त्याच्यानंतर हा एक कुशन वाला ऑप्शन आहे. ओके. हे म्हणजे आपलं रेडी डिस्प्ले मधलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला जे काही मनासारखं पाहिजे ते आपण बनवून देऊ शकतो. म्हणजे ते जे कुशन आहे मध्ये कलर व्हरायटी मिळणार आहे, डिझाईन व्हरायटी मिळणार आहे. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला मॉडिफाय करून पाहिजे तर मॉडिफाय सुद्धा करून मिळेल. जबरदस्त. त्याच्यानंतर येतो एक बेड मध्ये हा एक कमर्शियल प्लाई प्लस सागवानी प्रकार, ज्याचे डिझाईन समोरून सागवानी असणार आहे, पूर्ण फ्रंट आणि हेड. ओके. आणि हा जे प्रकार आहे फुल्ली हायड्रोलिक आहे. चेक करा मित्रांनो, हायड्रोलिक्स वगैरे पण येणार आहे. फुल्ली हायड्रोलिक आणि पूर्ण कमर्शियल प्लाई आहे. हे आपल्याला हायड्रोलिक बसले ते एकदम चांगले केलेले, कारण चांगले बेस्ट क्वालिटीचं आहे. हायड्रोलिकला सुद्धा गॅरंटी वॉरंटी मिळते. आणि हा कमर्शियल प्लायचा आहे
आता बरं घरात फर्निचर करायला लावतात ना, त्याच्यामध्ये हाच बेड आपल्याला जातो जवळजवळ 35-40-50 हजाराच्या पुढे जातो हा बेड. हा आपल्याला इथं बेसिक रेट ह्याची 30,000 आहे, डिस्काउंट करून आपल्याला 27 ते 28 हजारामध्ये मिळून जातो. प्लाई प्लस सागवान बेड. जबरदस्त. हे एक नवीन नवीन प्रकार एक आहे हा. त्याच्यानंतर हा एक कमर्शियल मधला प्रकार आहे हा 5 बाय 6.5चा. ह्याच्यामध्ये पण सेम फंक्शन्स आहे हायड्रोलिकचा. असा फुल्ली स्टोरेज करू शकता तुम्ही भरपूर. आपली ट्रॉली बॅग वगैरे सुद्धा ते पण आरामशीर ह्याच्यात बसून जाते. सर हा किती बाय कितीचा असणार आहे तरी? सेम क्वीन साईज मध्ये असणार आहे. त्याच्यानंतर एक कॉम्पॅक्ट साईज असतात. आता बरेचसे घर छोटे छोटे आहेत, तर त्याच्यामध्ये कॉम्पॅक्ट साईज म्हणून पाहिजे तर एक 4x6 म्हणून असा कॉम्पॅक्ट साईजचा बेड आहे. मार्केट प्राइस जास्त असं 13-15 असती, पण आपल्याला कमी करून हा बेड आपल्याला 10 हजारापर्यंत मिळतो. पाहू शकता कॉम्पॅक्ट साईजचे पण बेड्स इथे अवेलेबल आहेत. सर व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये पण हाफ ट्रॉली आणि हाफ बॉक्स असणार आहे. ओके. ह्याच्यामध्ये हायड्रोलिक वाला पण येतो का? हा, ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळू शकतो. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये कीड वाळवीची पण आपल्याला गॅरंटी मिळते आणि निगोशिएबल रेट आहे. क्वालिटीच्या हिशोबाने रेट पण चांगले मिळते. त्याच्यानंतर हा एक प्रकार येतो बेडमध्ये, ज्याला आपण हेड स्टोरेज बेड म्हणतो. काहीचे छोटं साहित्य असतो जे आपल्याला गरजेचं लागतं, जसं की मोबाईल, चष्मे, पेन वगैरे ठेवायला. तर हा ऑप्शन असा पूर्ण बेडमध्येच इन्क्लुडेड हेडमध्ये बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये हेड स्टोरेज आहे. कंपार्टमेंट्समध्ये आहेत, साईडला दोन्ही साईडनी कंपार्टमेंट म्हणून. इथे सेंटरमध्ये सुद्धा स्टोरेज मिळेल तुम्हाला. हा एक ॲडिशनल वर्क केलेला आहे. ह्याच्यामध्ये आपला मोबाईल, चष्मे, पेन्स वगैरे, औषध वगैरे जे काय असते ती आपण ह्याच्यावर ठेवू शकतो. क्वीन साईजमध्येच हा बेड येतो. हा, ह्याचं पण इंटरनल फंक्शन जे आहेत, हाफ ट्रॉलीवाला आहे आणि हाफ बॉक्स आहे. हायड्रोलिक्स वगैरे पण आहेत त्याच्यामध्ये, तेही मी दाखवून देतो तुम्हाला. आणि हे सर जो बसवल्यावरचा आहे तो कस्टमाइज करू शकतो. कस्टमाइज ह्याच्यामध्ये साईजच्या हिशोबानेही करू शकता, डिझाईनच्या हिशोबाने करू शकता. ह्याच्यामध्ये आता जे आपण कंपार्टमेंट जिथं पाहिले तिथं काही आता नवीन लुकच्या हिशोबाने लाइटिंग्स वगैरे येते. ओके. तसलं काही लाइटिंग्सचे प्रकार जर घ्यायचे तर आपल्याला लाइटिंग्स सुद्धा करून मिळेल त्याच्यात. सर साधारण ह्या बेडची प्राइस रेंज काय असेल? साधारण मार्केटमध्ये 18 ते 20 हजारात मिळतो. हाच बेड आपल्याकडे कमी करून आपल्याला 14 हजारामध्ये मिळतो. क्या बात आहे. 14 हजारापासून मित्रांनो सुरुवात आहे. जसं तुम्ही सांगा बॉक्समध्ये इंटरनल हेड स्टोरेज. ह्याच्यामध्ये नॉर्मलमध्ये बघायला गेले तर हा क्वीन साईजचा बेड येतो मॅट फिनिशमध्ये 5 बाय 6.5. इंटरनली वर्किंग म्हणजे इंटरनली युजेस जे आहे त्याचा हा सेम आहे. हाफ ट्रॉली आणि हाफ बॉक्स. ओके. हा, ह्याची मार्केट किंमत तशी 14 ते 13 हजार आहे. आपल्याकडे डिस्काउंट करून हा 11 हजारामध्ये मिळतो आपल्याला बेड. ह्याच्यामध्ये पण डिझाईन्स व्हरायटी भरपूर आहेत, हे तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये एक हायड्रोलिक्स बेड म्हणून येतो, तो दाखवून देतोय. हा किंग साईजचा बेड आता हायड्रोलिक मध्ये अवेलेबल आहे, जी मी तुम्हाला दाखवतोय. ह्याच्यामध्ये तुम्हाला क्वीन साईज जर करायची असेल तरी करून मिळते. ह्याच्यामध्ये इथून हँडल आहे, हा तुम्हाला उचलायला मिळतो आणि हाफ उचललेला ऑटोमॅटिक वर जातो. इंटरनल पूर्णही लोखंडी फ्रेम असते. हा सुद्धा पावडर कोटिंग केलेली आहे, त्याच्यामुळे कधीही डॅमेज डिफेक्ट होण्याची शक्यता नाही. ह्याचं पूर्ण बेसिक जे आहेत त्याचा बेस पण आहे ना, बेस सुद्धा मेटल मध्ये आहे आणि बाहेरनं पूर्ण वुडन स्ट्रक्चर आहे. ओके. आतून मेटल आणि बाहेरून वुडन, फुल्ली हायड्रोलिक सॉलिड स्ट्रक्चर आहे, सॉलिड आहे. ह्याची लाईफ पण वाढून जाते. सर साईज किती असेल? किंग साईज मध्ये येते. किंग साईज असते 6 बाय 6.5. 6 बाय 6.5. साईजची काही टेन्शन नाही, कस्टमरच्या हिशोबाने साईज पण आपण लहान मोठी करून देतो. काही ठिकाणी मोठे घर असतात, त्यांना मोठं लागतो तर आपण 6च्या पुढे सुद्धा आपण बेड करून देतो. 7 फूट किंवा 8 फूट पाहिजे तरी आपण ते ऑर्डर प्रमाणे तयार होतो. कारण काही जणांची हाईट एकदम जरा जास्त येते, पाय बेडच्या बाहेर निघून जातात कधी कधी. तर त्याच्यासाठी आपल्याला आता जी बेसिक 6.5 आहे, कोणाला 7 पाहिजे तरी करून देतो, 7.25 पाहिजे तरी करून देतो. रेग्युलर साईज जी आहे त्याच्यामध्ये साईज वाढवल्यामुळे जास्त काय फरक पडत नाही. 1000 ते 1500चं अंतर पडतो, जास्त फरक पडत नाही. काही लोक साईजच्या हिशोबाने डबल रेट करतात, तेच तसं काय फरक पडत नाही. आणि हे सर वूड कुठला असणार काय? हे प्युअर वूड बेस मध्ये येतो. ह्याच्यामध्ये क्रश जे असतो ना, ते सॉलिड वूडचा क्रश असतो. वूड बेस म्हणतात याला, वूड बेस. पार्टिकल मध्ये वूड बेस असतो. एक पार्टिकल मध्ये शुगर केनचा येतो, पण हा पार्टिकल मध्ये वूड बेसचे, त्याच्यामुळे ड्युरेबिलिटी चांगली राहते जरा. ह्याच्या कॉम्बो मध्ये आपण बघायला गेलो तर हे वॉर्डरोब आहेत. ओके. ह्याच्यामध्ये स्लाइडर आपण पाहिले. आता हे आहे डोरवाले. डोरवाल्यामध्ये जे आपण वॉर्डरोब पाहायला गेले तर ह्याचा जो आपण किंग साईज पाहिला त्याचा मॅचिंग कॉम्बो आहे हा. ओके. हा जातो आपल्याला 6 बाय 6.5 मध्ये. 6 बाय 6.5 मध्ये हा 3 पीस मध्ये येतो. आता तुम्हाला मूव्ह करायचं असलं तरी हे 3 पीस मध्ये म्हणजे इझिली मूव्ह करू शकता. हा स्ट्रक्चर बाजूला होऊन जाईल. हा टेक्स्चर एवढा, हा सेपरेट पीस होईल, हा सेपरेट होईल आणि हा सेपरेट होईल. ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी वॉरंटी मिळते आणि आपल्या मनाप्रमाणे
पाहिजे ह्याची तसं प्राइस color. रेंज काय असणार आहे? ह्याची प्राइस रेंज मार्केटमध्ये जास्त असते, पण आपल्याला डिस्काउंट करून हा आपल्याला 15,000 मध्ये मिळतो. असं काय आतून असणार आहेत कंपार्टमेंट्स वगैरे? वन साइड लेडीज कंपार्टमेंट असतो, Yes. वन साइड जेंट्स Gents आणि सेंटर मध्ये ड्रेसिंग. येस, हे बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा लॉकर वगैरे आहेत. हा ते आहे दिसते. स्लायडर लॉकर Slider जे locker. असतात हे आहे. स्लाइड करून आपल्याला मागून सेफ लॉकर असतो, समोर एक बँगल्स स्टोर किंवा वॉच स्टँड म्हणू शकता आपण याला. हा येतो ड्रेसिंग. ड्रेसिंगच्या वर तुम्हाला लाइटिंग सुद्धा लावलेली आहे, लाईट चालू करून देणार आहे. हा इकडे काय, हा ब्लेझर्स आणि शर्ट साठी असतो, ब्लेझर शर्ट साठी, आणि इकडे एक ड्रॉवर सेपरेट दिला जातो. आणि ह्याच्यामध्ये काही साईज कस्टमाइज करायची तरी आपण करून देतो. एक येतो डबल क्रॉस मिरर वाला, तो हा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये 3 पीस आहे, सेंटर पार्ट्स मोठा केलेला आहे. ओके. डबल क्रॉस मिरर डिझाईनच्या हिशोबाने. वन साइड मध्ये हँगर पार्ट्स आहे, ओके. वन साइड मध्ये तुम्हाला स्टोरेज पार्ट्स आहे. हा दोन्ही साइडने आहे. सेंटर मध्ये इथं हा एक मोठा कंपार्टमेंट मिळतो आपल्याला. ओके, क्या बात. खाली 2 मोठे ड्रॉवर्स आहेत. ह्याच्यामध्येही आपण कस्टमाइज पाहिजे तशी घेऊ शकतो. क्वालिटीची तुम्हाला 100% खात्री आहे. 5 वर्षात समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम बी आली, कीड लागली, जशी शक्यता वाळवी लागली, पावडर लागला, असा काही प्रकार असेल तर तुम्हाला बदली करून मिळतो. एकदम बिंदास्त राहायचं. सर ह्याची प्राइस रेंज कशी काय? ह्याची प्राइस रेंज डबल क्रॉस मिरर असल्यामुळे 15 पेक्षा ह्याची किंमत 1,000 वाढ जाते. ही आपल्याला 16,000 मिळतो. पण याच्यामध्ये 5 फुटी पण आहे आणि 4 फुटी पण आहे, तेही मी दाखवून देतो आपल्याला. या हा आहे आपला 5 फुटी. 5 फुटामध्ये सुद्धा आपण 3 पीस केलेले आहे. ते म्हणजे इजी मुव्हिंग साठी, कारण आपण रूम बदली वगैरे करतो किंवा शिफ्टिंग करतो इकडे तिकडे, तेव्हा उचलताना जड जातो. त्याच्यामुळे हा आपण 3 पीस मध्ये बनवलेला आहे. हा 3 पीस मध्ये इजी मुव्हिंग तुम्ही 2 माणसं सुद्धा करू शकता. ह्याच्यामध्ये पण सेम फंक्शन आहे, वन साइड जेंट्स, वन साइड लेडीज आणि ड्रेसिंग. हा फुल्ली म्हणजे डोर बनवलेला आहे, म्हणजे जागेचा वाया जात नाही, वापर पूर्ण होतो. एक येतो ड्रेसिंग वाला. ओके. तो ड्रेसिंग वाला म्हणजे असा सेपरेट ड्रेसिंग दिसून येतो आपल्याला की हा आपल्याला ड्रेसिंग आहे. हा पण 3 पीस मध्ये आहे. ह्याच्यामध्ये एक छोटी साईज अजून येते. ओके. साईजच्या हिशोबाने छोटी पाहायला गेले तर ही साईज येते 4 फुटाची, 4x6. ह्याच्यामध्ये आपण त्याची प्राइस मी तुम्हाला सांगून देतो. तर मार्केटमध्ये ती प्राइस 5 फुटाची जास्तीत जास्त लोक 16-17 हजारात विकतात. ते आपल्याला डिस्काउंट करून फक्त आणि फक्त 13,000 मध्ये मिळतं. क्या बात आहे, 13,000. आणि ह्याची प्राइस सर? हा 4 फुटी आहे. हा आपल्याला मार्केटमध्ये लोक जास्त 13-14 म्हणतात, पण हा आपल्याला कमी करून 10,500 मध्ये मिळतो. 10,500. पाहिजे तर लोखंडी बेड पण आहे आपल्याकडे. ओके. हा पण फुल्ली हायड्रोलिक मध्ये. हे बघा, आपण तुम्हाला हायड्रोलिक्स मध्ये येतोय. 5x6.5 फुल्ली स्टोरेज करा. कितीही वेट ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. सहसा 4 माणसे उभे राहिले तरी पत्रा वाकत नाही, कारण पत्रा चांगल्या क्वालिटीचा गेज वापरलेला आहे आणि पूर्ण पावडर कोटिंग आहे. ह्याची काही साधारण प्राइस असेल सर? ह्याची साधारण प्राइस जाती 13,500 रुपये आपल्याला डिस्काउंट करून मिळतो. साधारण प्राइस 16-17 असते. डिस्काउंट करून आपला हा फक्त आणि फक्त 13,500 मध्ये मिळतो. आणि हे ह्याच्यामध्ये काही साइजेस हा क्वीन साईज आहे 5x6.5. त्याच्यानंतर हा आहे मीडियम साईज, कॉम्पॅक्ट साईज ज्याला आपण म्हणतो 4x6 ची. ह्याच्यामध्ये किंग पण येते. हा क्वीन आहे आणि हा मीडियम साईज आहे. ह्याच्यात हायड्रोलिक्स मिळून जाईल. ह्याच्यामध्ये पण हायड्रोलिक आहे. मित्रांनो, तुम्ही आता बेड्स वगैरे सर्व काही पाहिलेत. आता आपण आहे ना कबर्ड सेक्शन मध्ये आले. खूप व्हरायटी आहे, लांब पर्यंत लाईन लागलेली आहे मित्रांनो. सर्वात पहिले हा आपला स्टील कबर्ड्स आहे. ओके. पावडर कोटिंग मध्ये जातो, ज्याला क्रोकोडाईल कोटिंग म्हणतात. ह्याच्यामध्ये लॉकिंग ग्रिप्स आहेत, ते पण चांगल्या क्वालिटीची वापर जाते. लॉकर सुद्धा ह्याचा चांगल्या क्वालिटीचा वापर जातो. आणि पूर्ण ब्रँडेड कंपनीचा वॉर्डरोब हे आहे मेटलचा. मेटलचा कपाट ह्याला 4 फुटी आहे, अशा 6.5 फूट बाय 4 फूट. स्ट्रेंथ पण चांगली मिळते. ह्याची ग्रिपिंग क्वालिटी पण चांगली आहे. आतला लॉकिंग जे आहेत ना, हे पण ग्रिपिंग लॉक वापर होतो. एक साधा कडीवाला येतो तो प्रकार नाही, चांगला लॉक वापर होतो याच्यामध्ये पण. पूर्ण पावडर कोटिंग मध्ये येत आहे. सर हा 2 डोर्स हे किती असेल? हे 4 फूट अशी साईज आहे 2 डोर मध्ये. हा आपल्याला साधारण कमीत कमी आपल्याला 17,000 मध्ये मिळून जातो. सेम दिसणारा कमी क्वालिटी मधला, त्याच्यात पत्र्याच्या गेज मध्ये जर फरक असला तर हा एक प्रकार आहे. इंटरनल सेम आहे, फक्त ह्याची क्वालिटी मध्ये थोडंसं फरक आहे. पत्र्याचं थोडं राहून जातो, ह्याच्यामुळे याची किंमत कमी जाते. हे आपल्याला मिळून जाते 15,000 रुपयामध्ये. त्याच्यानंतर आपण सिंगल मध्ये पण आहे. आणि ह्याच्यामध्ये एक बेसिक लग्न सरायामध्ये जास्त लागणारा किंवा गिफ्ट देणारा सारखं कपाट असलं ना, तर हा एक कपाट येतो, हा वाला. ह्याची पण फुल साईज आहे 4x6.5 ची. हा फक्त आणि फक्त आपल्याला 11,500 मध्ये मिळतो. ह्याच्यामध्ये एक सिंगल कपाट येतो. हा पण घरगुती वापर पण होतो आणि द्यायला सुद्धा चांगला आहे. हा वाला कपाट आपल्याला फक्त आणि फक्त 7,500 मध्ये मिळतो. एक जाड पत्र्याचं आणि हेवी क्वालिटीचं गोदरेजची म्हणजे गोदरेजची कम्पेअर क्वालिटी जर घ्यायची तर ही कंपनीची क्वालिटी येते. हा वाला फुल स्ट्रेंथी पत्रा, पावडर कोटिंग,
क्रोकोडाईल कोटिंग, आतली ग्रिपिंग लॉकिंग वगैरे सुद्धा बेस्ट क्वालिटीची. हा आपल्याला फक्त आणि फक्त मिळतो 12,500 रुपयामध्ये सिंगल. जबरदस्त. जाड पत्र्यामधली क्वालिटी. पत्र्यामध्ये पण क्वालिटी आहे. पत्र्यामध्ये पण क्वालिटी असते. ओके. आता ह्याच्यानंतर आपण पाहायला गेलो हे स्टीलचे आहे. ह्याच्यामध्ये सिंगल वुडनचे येतात ज्यांना आपण ड्रेसिंग अटॅच असतो ह्याला आपल्याला ड्रेसिंग साठी परत वेगळं काही घ्यायची गरज लागत नाही. हा सिंगल कवर्स असतो असा. भरपूर कप्पे आहे, हँगर ऑप्शन आहे, खालती ड्रेसिंग ऑप्शन सुद्धा आहे आणि सिंगल कपाट फुल्ली साईज असते. 2.5 फूट बाय 6.5 फुटामध्ये साईजच्या हिशोबाने आपल्याला तयार बी करून मिळतोय. ह्याची मार्केट किंमत 7,500 रुपये आहे, पण हा आपल्याला डिस्काउंट करून मिळतो फक्त आणि फक्त 6,200 मध्ये. क्या बात आहे. 6,200 मध्ये तुम्हाला मिळून जाईल विथ ड्रेसिंग अटॅच ज्याला जे आहे तो. एक ह्याच्यातलंच विदाऊट मिरर ज्याला आपण म्हणतो कपाट, तो पण आहे. मी तुम्हाला तोही दाखवणार आहे. तो जर आपण घ्यायला गेलो तर सेम ह्याच्या मधलीच प्रकार आहे. त्याची मार्केट किंमत 6,500 असते, पण आपल्याला डिस्काउंट करून फक्त आणि फक्त तो तुम्हाला 5,400 मध्ये मिळतो. आणि त्याच्यानंतर आपण हे ड्रेसिंग टेबल पाहणार आहोत. ड्रेसिंग मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. ह्याच्यामध्ये स्टोरेज सुद्धा चांगला आहे. स्टोरेज साठी सेपरेट कंपार्टमेंट बनवलेलं आहे या पद्धतीचे. हे बघा, हे पाहून घ्या. इथं आपल्याला स्टोरेज सुद्धा मिळणार आहे. इंटरनल ड्रेसिंग मध्ये हा मिरर आहे. त्याच्यानंतर ह्या टॉप मध्ये जे आहेत स्टोरेज टॉप म्हणतात त्याला, हा पण आहे. एक आता नवीन पद्धतीचं आलं एक रिमूव्हिंग ग्लास, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, रिमूव्हिंग ग्लास ज्याला आपण म्हणतो ना, हा वाला हा प्रकार आहे. हा एक नवीन डिझाईन म्हणून वापर झालेली आहे असा. क्या बात आहे. जबरदस्त. म्हणजे इंटरनल हाईड राहते. रिमूवेबल ग्लास म्हणतो आपण याला. ह्याची काय प्राइस रेंज असेल सर साधारण? ही मार्केटमध्ये तशी 5,500 मध्ये आहेत, पण हा आपल्याला डिस्काउंट करून फक्त आणि फक्त 3,500 मध्ये मिळतो. ह्याच्यामध्ये पण कलर आणि डिझाईन्स तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. कस्टमाइज काय असेल तरी मिळेल. पुढे काय दाखवत आहे? ह्याच्यानंतर आपण मी तुम्हाला दाखवणार आहे किचन साठी कॅबिनेट ज्याला म्हणतो आपण. तो हा एक किचन कॅबिनेट म्हणून आहे. ह्याच्यामध्ये ओपन कंपार्टमेंट ठेवलं जिथं ओव्हन्स वगैरे राहू शकतो तुमचा, किंवा मग मिक्सर्स वगैरे काही असेल ते राहू शकतात. हा आपल्याला किचन युनिट आहे. ओके. स्टोरेज वगैरे साठी पण स्टोरेज सुद्धा आहे याच्यामध्ये, आणि खालती ओपन कंपार्टमेंट पण आहे. म्हणजे युजेस चांगला आहे त्याचा. सर हा किती बाय कितीचा असेल तरी? हा 2.5 बाय 6 फूट. आणि ह्याची प्राइस रेंज काय असणार आहे? ह्याची प्राइस मार्केट रेंज 6,500 आहे. त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएबल रेट आहे. त्याच्यात सुद्धा तुम्हाला कमी करून मिळणार आहेत आणि बेसिक रेट मध्ये मिळेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फुल्ली किचन स्टोरेज म्हणतात. हा फुल्ली किचन स्टोरेज आहे, ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त स्टोरेज करू शकतात. किचन युनिट म्हणून वापरू शकता आणि बुकरॅक म्हणूनही वापरू शकता. ह्याची प्राइस रेंज काय म्हणाल? 6,500 प्राइस आहे. त्याच्यामध्ये निगोशिएबल करून आपल्याला 5,800 मध्ये जाते ती. टीव्ही युनिट मध्ये आता हा फक्त बेस आहे. बेस मध्ये आपल्याला साईज जशी टीव्हीच्या हिशोबाने लहान मोठी साईज असेल तर तशी मिळू शकतात. ही साईज काही 5 फुटी आहे. याच्यामध्ये 5 फुटी पण येते, पुढे 4 फुटी पण आहेत. साईज पाहिजे तशी आपल्याला स्टोरेज वगैरे हाईट वगैरे ऑर्डर प्रमाणे. स्टँडर्ड हाईट जी असते 2 फुटाची ती रेडी असते. 2 आणि 2.5 फूट हाईट आहे याला, ह्याला 2 फूट हाईट आहे. हे रेडी आहेत. ह्याच्यापेक्षा काही वेगळं जर करायचं तर तुम्हाला ऑर्डर प्रमाणे करावं लागेल. स्वच्छ कंपार्टमेंट पण मिळतो असं. खालती असे ड्रॉवर पण आहे काही साहित्य ठेवायला. इथं तुम्हाला सेट टॉप बॉक्स राहतील. इथं टीव्ही समजा वॉल माउंट केली तरी इथं तुम्ही बेसिक स्टोरेज वापरू शकता. ह्याची प्राइस रेंज कुठून चालू होते? प्राइस रेंज 4 फुटी आहे. 4 फुटी रेट जी जाते आपल्याला 5.5 रेट आहे. त्याच्यामध्ये पण डिस्काउंट होईल. त्याच्यानंतर मोठी जी आहे हे 5 फूट आहे, ही 6.5 ची रेंज आहे. त्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट होईल. त्याच्यानंतर एक 2.5 फुटाचा आहे, ह्याची 7 किंमत आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा डिस्काउंट होईल आपल्याला. नक्कीच. ते टीव्ही युनिट्स आहेत मित्रांनो, ते पण तुम्हाला इथे अवेलेबल होणार आहेत. चेक करा, ह्याच्यात पण व्हरायटी भरपूर आहे. भरपूर या पूर्ण अख्खी लाईन आहे, इथून तिथपर्यंत लास्ट पर्यंत आहे. जशी तुम्हाला एक ते एक कलर व्हरायटी डिझाईन्स पाहिजे तशी तुम्हाला मिळेल. आपल्या ऑर्डर प्रमाणे जर करायची तेही करून देऊ. सर नेक्स्ट काय दाखवत आहे? नेक्स्ट आता आपण ते मगाशी मी तुम्हाला ड्रेसिंग कम वॉर्डरोब जे दाखवलं होतं सिंगल, त्याच्यातला प्रकार आहे हा एक. ह्याच्यामध्ये सिंगल वॉर्डरोब आहे. ह्याच्यामध्ये ड्रेसिंग्स वगैरे नाहीये. हा नुसता आपल्याला बेसिक वापरायला मिळतो. हा आपल्याला अशी मार्केट किंमत 6,500 आहे. हा आपल्याला डिस्काउंट करून फक्त आणि फक्त 5,400 मध्ये मिळतो. हा 5,400. ह्याच्यामध्ये कलर डिझाईन्स ह्याच्यामध्येही तुम्हाला मिळेल. इंटरनल असा काही चेंजेस जर घ्यायचं आहे तर इंटरनल असा चेंजेस सुद्धा घेऊ शकतात आपण. ह्याच्यानंतर मी तुम्हाला एक दाखवणार आहे मंदिर. चेक करा मंदिरचे पण. मंदिरमध्ये आताच्या काळात तुम्हाला प्युअर सागवान जर पाहिजे तर आपल्याकडे प्युअर सागवान अवेलेबल आहे. ह्याच्यामध्ये प्लाई वगैरे किंवा जंगली लाकूड किंवा साधा लाकूड काही न वापर करता प्युअर सागवानी मंदिर आपल्याकडे मिळेल. इथून सुरुवात आहे सागवानी मंदिराची.
लहान साईज पासून मोठी साईज पर्यंत आपल्याला पाहिजे तशी आपल्या आवडीची साईज आपल्याला मिळेल. ही मोठी साईजची तरी काय प्राइस रेंज असेल? हे मोठी साईज अशी मार्केट किंमत 24,500 आहे, पण हे आपल्याला डिस्काउंट करून फक्त मिळतो 18,000 रुपयामध्ये. 18,000 प्युअर सागवान. प्युअर सागवानामध्ये. आणि सर्वात जी छोटी साईज आहे ती? छोटी साईज अशी बेसिक 2,000-2,500 पासून सुरुवात होती सागवानामध्ये. पुढे जशी घ्याल तशी तुम्ही साईजच्या हिशोबाने रेट मिळते. पार्टिकल मध्ये आपण पाहायला गेलो तर पार्टिकल मध्ये सुद्धा मंदिर आहेत. 5,500 पासून सुरुवात होती. पुढे जशी साईज वाढत जाते तशी रेट वाढत जाते. एक नवीन लुक आला आहे आता हा या प्रकारामध्ये, मी तुम्हाला खोलून दाखवतो. आता जे नवीन व्हिडिओ येतोय आपण, त्या व्हिडिओ मध्ये आपण पाहतो एक दरवाजे आत जातात, त्याच्या पद्धतीचा हा एक बनवलेला आहे. उघडल्यावर दरवाजे आत जातील पूर्ण असा या टाइप मध्ये. दरवाजे बाहेर राहणार नाहीये, आतमधनं पूर्ण लाइटिंगची डिझाईन दिसेल तुम्हाला. हा पण साईज आहे. त्याच्यामध्ये मोठी साईज जर करायची तर मोठी साईज सुद्धा अवेलेबल आहे आणि ऑर्डर प्रमाणे साईज लहान मोठी सुद्धा करू शकतो आपण. आपल्या घराच्या साईजच्या हिशोबाने आपल्याला बनवून मिळेल. ह्याच्यामध्ये 5.5 पासून सुरुवात होती, पुढे वाढत 12.5 पर्यंत रेंज जाते. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला साईजच्या हिशोबाने निगोशिएबल रेट आहे, कमी जास्त करून मिळेल. लाइटिंग वगैरे ह्याच्यात पण येणार? लाइटिंग प्रत्येकामध्ये येणार आहे. तर पाहू शकता मित्रांनो, मंदिरामध्ये पण बरेच प्रकार आहेत. एक सागवानी तुम्ही तो पाहिलंच, आणि हे पार्टिकलमध्ये होतं, ह्याच्यात पण तुम्हाला डिझाईन्स वगैरे मिळून जाते. ऑफिसचे टेबल्स छोटी साईज ही येते स्टँडर्डमध्ये 2x3. ह्याच्यामध्ये कीबोर्डवाले पण आहेत आणि विदाऊट कीबोर्ड पण आहेत, दोन्ही वापर म्हणून येतो. ह्याच्यामध्ये पण साईज आहेत वेगवेगळी. 3 फुटाचे आहेत, त्याच्यानंतर मोठे 2x4चे आहेत. त्याच्यापेक्षा मोठं घेतलं तर 2.5x5चा पण फुल्ली मोठी साईज आहे. ते अशी स्टार्टिंग रेंज जी आहे ती 3,500 पासून सुरू होती. त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएबल रेट आहे. कस्टमायझेशन पण मिळून तुम्हाला साईज तुमच्या हिशोबाने तयार करून पण देऊ. डबल कंपार्टमेंट पाहिजे असेल डबल मिळू शकतो. डबल कंपार्टमेंट पाहिजे तरी साईज वाढून येते थोडी. 2x4 ह्याची प्राइस अशी मार्केट प्राइस 4,500 आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएबल आहे, रेट तुम्हाला कमी जास्त करून मिळणार आहे. त्याच्यापेक्षा ऑफिससाठी जर घ्यायचं तर ऑफिससाठी ही फुल्ली मोठी साईज येते 2.5 फूट बाय 5 फूट. जे सफिशियंटली ऑफिस साईज ज्याला आपण म्हणतो. हा वाला आपल्याला 6.5 किंमत आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्काउंट्स करून निगोशिएबल रेट आहे, कमी करून मिळेल. कंपार्टमेंट्स वगैरे पण आहेत. ह्याच्यामध्ये कलर व्हरायटी आहे, भरपूर डिझाईन व्हरायटी आहे. तुम्हाला कस्टमाइज करायचं तर कस्टमाइज सुद्धा करून मिळतो. पुढे जाऊया मित्रांनो, सोफा कम बेड आता तुम्हाला दाखवणार आहोत आपण. सोफा कम बेड मध्ये हा एक लोखंडी प्रकार आहे. लोखंडी मेटल्स ज्याला आपण सोफा कम बेड म्हणतो तो या प्रकार आहे. सोफा कम बेड 5x6चा क्वीन साईजचा बेड सुद्धा तयार होतो. स्टोरेज करायला पण आहेत साहित्य, त्याला भरपूर सामान ठेवता येतो आणि पूर्ण पावडर कोटिंगमध्ये. आणि अशी मॅट्रेस लावल्यावर आपल्याला एक पूर्ण मोठा बेड तयार होतो क्वीन साईजचा. स्पेस थोडी कमी असेल तर हे युनिक डिझाईन आहे तुमच्या घरासाठी. सर प्राइसिंग काय असणार आहे ह्याची? प्राइस आपल्याला मार्केट प्राइस 14,000 रुपये. हा कमी करून आपल्याला फक्त आणि फक्त 12,500 मध्ये मिळणार आहे. आणि विथ लोड आणि विथ कुशन. मागे कुशन ऑलरेडी आता फिटिंग केलेलं आहे, तरी ह्याला 3 लोड एक्स्ट्रा मिळणार आहे तसे पिलो आपल्याला. ते पण येणार आहे त्यासोबत. क्या बात आहे. आता ह्याच्यानंतर एक वुडन मध्ये सुद्धा येतो. स्टोरेज प्लस सोफा कम बेड, हा पूर्ण वुडन लुक मध्ये. हे स्टोरेज वेगळ्या प्रकारात. ह्याला पण स्टोरेज आहे. हा सुद्धा बेड होतो. ह्याला पण मागे उशा वगैरे आहेत, तर कम्प्लिटली सेट आहे. आणि समोरून पाहायला गेले तर तुम्हाला एक बेडची पूर्ण युनिक डिझाईन मिळणार आहे. ह्याच्यामध्ये डिझाईन्स भरपूर आहेत, ते आपल्याला डिझाईन पाहिजे तशी आपण डिझाईनही करून घेऊ शकतो. कुशन्स वगैरे सर्व इन्क्लूड कुशन्स वगैरे सह असणार आहे. ह्याची मार्केट किंमत 16,000 आहे. ही आपल्याला कमी करून फक्त आणि फक्त 13,500 मध्ये मिळतो. आणि जर ही जी साईज किती असेल सर? ही 5x6 क्वीन साईज आहे. क्वीन साईज आहे. किंग मोठी पण. त्याच्यामध्ये किंग साईज पाहिजे तर किंग साईज पण बनवून देतो, पण किंग मध्ये तुम्हाला बसायला थोडं अनकम्फर्ट होतं. म्हणजे साईजेस आहेत, साईजच्या हिशोबाने आपल्याला पाहिजे ती साईज करून मिळेल. हे आपलं प्युअर कमर्शियल प्लाई ज्याला आपण म्हणतो ना, जे घरगुती आपण फर्निचर बनवून घेतो, त्यातला प्रकार बनवलेला आहे. या टाईपचा प्युअर कमर्शियल प्लाई वापर केलेली आहे. आणि बाहेरून पूर्ण डिझाईन जेवढी पण बनवलेली आहे ती बाहेरून सागवान डिझाईन बनवली आहे. पूर्ण वर्ण विनियर प्लाई टॉप आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा हा मेटल बेसचा स्ट्रेन टाकलेली आहे, मेटलची फिटिंग टाकली आहे. त्याच्यामुळे आपली प्लाई वाकणार वगैरे नाही आणि स्ट्रेंथ चांगली राहील, ड्युरेबल राहते. ह्याची काय प्राइस असेल सर? ह्याची मार्केट किंमत 30 ते 32,000 आहे, पण आपल्याला डिस्काउंट करून फक्त आणि फक्त 24,500 मध्ये मिळेल. 24,500. टिपॉय मध्ये आपण पाहायला गेलं तर हे पूर्ण कमर्शियल प्लायची टिपॉय आहे. ह्याच्यामध्ये पेबल्स वगैरे पण आपण हे भरून देतो. त्याच्यामध्ये साईज पण लहान मोठी आहे. त्याच्यामध्ये बेसिक रेट जे आहेत 2,000 पासून सुरुवात होती, पुढे जशी घ्याल तशी वाढत पण जाते. ह्याच्यानंतर
सागवानीमध्ये जर घ्यायची प्युअर तर प्युअर सागवानामध्ये पण आपल्याकडे टिपॉय अवेलेबल असते. ओके. सागवानामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आपल्याकडे. हे वाला सागवान वाला. हा प्युअर सागवानामध्ये आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला पॉलिश ऑप्शन सुद्धा मिळतो. नॅचरल वूड पाहिजे तरी मिळेल, आपल्याला चेरीमध्ये पण मिळेल. आपल्या पॉलिश आपल्या मनासारखी जे आपण पाहिजे, ब्राऊन, लाईट, डार्क, वॉलनट, एनी हाऊ ते आपल्याला पॉलिश त्याच्या हिशोबाने तयार करून मिळते. आणि ग्लासमध्ये जी रेडी टिपॉय येते ती ग्लासमध्ये रेडीमेड टिपॉय सुद्धा आहेत आणि ही बनवलेली टिपॉय सुद्धा आहे. ग्लासवाल्याची प्राइस काय रेंज? ग्लासवाली स्टार्टिंग नॉर्मल 2800-3000 पासून सुरुवात होती. पुढे जशी साईज वगैरे असेल किंवा कस्टमाइज जसे असेल त्याच्या हिशोबाने रेट कमी जास्त होते. ह्याच रेंजमध्ये आपण पुढे गेलो तर हे आपल्याला डायनिंग टेबल्स वगैरे आहे. डायनिंग टेबल ही रेंज जी आहे इकडे ही प्युअर सागवानाची रेंज आहे. सागवानीमध्ये आपल्याला 4 सीटर पण आहे, 6 सीटर पण आहे. डायनिंगमध्ये सर्वात फर्स्ट पहा तुम्ही ग्लास टॉप आणि वुडन टॉप हे पण आहेत. ह्याच्यामध्ये डिझायनेबल पाहिजे तरी आहेत. 4 सीटर, 6 सीटर कस्टमायझेशनमध्ये पाहिजे तरी डिझाईन व्हरायटी आहे. चेअरमध्ये तुम्हाला डिझाईन ऑप्शन पाहिजे तरी आहे. स्ट्रेंथला एकदम अजून मजबूत, एक फुल्ली सॉलिड. आणि हा प्युअर सागवानामध्ये बनवलेलं जात. हेड सागवानवाली प्राइस रेंज कुठनं चालू होते सर? एक सागवानाची नॉर्मल एक 22 ते 25 पासून सुरू होती. पुढे जशी घ्याल तशी कस्टमायझेशन क्वालिटी वगैरे जे आहेत ते वाढत जाते. मग स्टार्टिंग जी आहेत 22 ते 23,000 पासून सुरुवात होती. तर एक येतं इम्पोर्टेड जे आपण म्हणतो बाहेरून येणारा प्रकार, हा ग्लासवाले जे आहेत ह्या कॉम्पॅक्ट साईज आहे. छोटी ते छोटी साईज, चेअर आतमध्ये जाते पूर्ण आणि किंवा बाहेर काढली तर अशी या टाईपची आहेत. हा आपल्याला मार्केट किंमत 15,000 ते 16,000 आहे. आपल्याला कमी करून फक्त आणि फक्त 13,000 मध्ये मिळणार आहे डायनिंग टेबल. पाहू शकता युनिक स्टायलिश डिझाईन आहे आणि जागा पण कमी घेते. ह्याच्यामध्ये 4 सीटर प्रॉपरली रेक्टँगल साईज जी पाहिजे तरी रेक्टँगल साईज मध्ये प्रॉपरली 4 सीटर पण आहेत. ओके. हो, वरती ग्लास असणार आहे. ग्लासच्या खाली डिझाईन फिल्म लावलेली आहे त्याची. ते तुम्हाला पाहिजे तशी 2-4 प्रकार येतो. हे रेडीमेड प्रकार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला जे रेडी प्रकार असतो तोच विकला जातो. ह्याच्यामध्ये कस्टमायझेशन होत नाही. ह्याची प्राइस रेंज काय असणार आहे? ह्याची प्राइस स्टार्टिंग होऊन जाते 12,000 पासून. 12,000, 12, 14, 18, 22, 24. एक येतो एक्सटेंड वाला. ते तुम्हाला एक नवीन प्रकार आहे तो मी दाखवतो आहे. ओके. हा एक प्रकार आहे एक्सटेंड डायनिंग टेबल. गरज असेल तेव्हा 4 सीटर, गरज असेल तेव्हा 6 सीटर बनवू शकतो. क्या बात आहे. या टाईपमध्ये ह्याच्या बरोबर सेम डिझाईनची चेअर्स येणार आहेत. 4 चेअर सर. ह्याची किंमत मार्केट किंमत 35,000 ते 38,000 आहे. ही आपल्याला कमी करून फक्त आणि फक्त मिळणार आहे 32,000 मध्ये. एक्सटेंडेबल आहे, मेकॅनिझमसह आहे पूर्ण. 4 सीटर आणि 6 सीटर दोन्ही ऑप्शन होतात. त्याच्यानंतर हा एक आहे, हा मार्बलमध्ये, हा इंडियन मार्बलमध्ये बनवलेला आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा अशी चेअर जाणारे आहेत. हा 4 सीटर आहे. ह्याची किंमत मार्केट किंमत 32,000 आहे. पण आपल्याला कमी करून फक्त हा आपल्याला मिळतोय 26,500 मध्ये. मित्रांनो, आता आपण आहे ना यांच्या सोफा सेक्शनमध्ये इथे आलेलो आहोत आणि व्हरायटी चेक करा. खूप सारी व्हरायटी तुम्हाला इथे सोफ्याची इथे पाहायला मिळणार आहे. प्लस इकडे पाहिलं तर ऑफिस चेअरमध्ये पण बरीच व्हरायटी इथे आहेत. सर, सोफा सेटमध्ये किती टाईपचे सोफा सेट येतात काय तर सांगा? सोफा सेटमध्ये जवळजवळ बरेचसे प्रकार आपल्याकडे आता अवेलेबल आहे आणि काही प्रकार आपण ऑर्डरप्रमाणे पण तयार करतो. ओके. आता स्टार्टिंग सोफा बघायला गेलो तर कॉम्पॅक्ट सोफा म्हणून स्टार्ट होतो. ओके. तर कॉम्पॅक्ट सोफा येतो हा असा, ज्याला 2 खुर्ची आणि एक 3 सीटरचा काउच ओके असा मिळून येतो. ह्याची मार्केटमध्ये किंमत जास्त आहे पण आपल्याला किंमत करून फक्त आणि फक्त 11,500 मध्ये सोफा मिळतो. हा क्या बात आहे. 11,500 मध्ये मिळणार आहे. ह्याच्यानंतर एक सोफा, हे कुशन वगैरे रिमूव्हेबल नाही, ह्याला फिक्स कुशन आहे. हा कॉम्पॅक्ट सोफा आहे. ओके. ह्याच्यानंतर एक थोडा चांगला घ्यायला गेले तर हा प्रकार आहे, ज्याला रिमूव्हेबल कुशन आहे आणि वॉशेबल कव्हर्स आहेत आणि खाली पूर्ण प्लाई वर्क आहे. ओके. ह्याच्यामध्ये ड्युरेबल असा जातो की हा जे प्रकार आहे ह्याच्या खाली तर प्लाई वापर आहे. त्याच्यामुळे सोफे बरेचशा ठिकाणी आपण पाहिलंय खड्डे पडतात. स्प्रिंग टाकली, स्प्रिंग असते. ह्याच्यामध्ये तो प्रकार होणार नाही. हा पूर्ण प्लाई वर्क वाला आहे. कुशन्स आहे. कुशन्समध्ये पूर्ण रिमूव्हेबल आहे कुशन आणि वॉशेबल आहे. आतमध्ये पूर्ण रॅक्रॉन आहे. रिलायन्स रॅक्रॉन म्हणून वापरला जातो. आतमध्ये सुद्धा पिलो कव्हर आहे. कव्हरच्या वर कव्हर आहे. ते वॉशेबल कव्हर आहे. हा 3+1 ह्याची रेंज मार्केट रेंज 18,000 आहे. हे आपल्याला कमी करून फक्त आणि फक्त 15,500 मध्ये मिळतो. हा तर नवीन डिझाईनचा पॅटर्न येतो. हा मित्रांनो, डिझाईन तुम्ही चेक करा. जबरदस्त डिझाईन आहे. बघूनच तुम्ही प्रेमात पडाल. असे कलर आहेत. इकडे पण चेक करा. हा गॅलेक्सी पॅटर्न म्हणून वापरला जातो. 3+2 आता नवीन बंगलो लुकच्या हिशोबाने आता हा वापर जास्त करतात लोक. 3+2चा एक वापर आहे. युनिक लुक. मित्रांनो, तुम्ही आपले फिल्म स्टार वगैरे त्यांच्या घरामध्ये अशा टाईपचे सोफे पाहिले असतील. आता तुम्ही पण इथून घेऊ शकता एकदम स्वस्तामध्ये. आता ह्याच्यामध्ये अजून एक बाउन्सिंग सोफा म्हणून येतो. तरी प्राइस रेंज काय असेल तरी ह्यांची?
त्यांची प्राइस रेंज तशी मार्केट रेट जास्त असते, पण आपल्याकडे कमी करू फक्त आणि फक्त आपल्याला हा 32,000 मध्ये मिळतो पूर्ण सेट. ओके. आणि हे स्ट्रक्चर जे असतं ते मेटल मध्ये का? स्ट्रक्चर याच्यामध्ये प्युअर सॉलिड वूडचा येतो स्ट्रक्चर. ओके. प्युअर सॉलिड वूडचा, त्याची सुद्धा तुम्हाला गॅरंटी वॉरंटी मिळते. हो. त्याच्यानंतर आपण एक अजून वेगळे व्हरायटी दाखवतो मी तुम्हाला. एक आहे सोफा कम बेड 2 सीटर, तो या टाईपचा बघा. एक्सटेंड पण करू शकतात, पाय पसरून बसू शकता किंवा एक माणूस झोपू शकतं आणि रिलॅक्स असं 3 ते 4 माणूस आरामशीर व्यवस्थित बसतात पाय पसरून. ओके. किंवा मग नको असेल तर आतमध्ये ठेवून तुम्ही एक सिंगल सोफा म्हणून सुद्धा वापरू शकता. हे मध्ये मल्टीपर्पज युज. 800 ते 850 टाईपचे वेगवेगळे कापड आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या चॉईसचा कापड लावून मिळेल आणि तुम्ही जसं म्हणाल तसं त्या हिशोबाने तुम्हाला कव्हर्स वगैरे चेंजेस करून मिळेल. मल्टी कलर सुद्धा घेऊ शकतात, सिंगल कलर सुद्धा घेऊ शकतात. आणि सर हे जे कापड आहे जे लावले त्याची हे वॉरंटी वगैरे तसं काय? ऍक्च्युली याची स्टिच वॉरंटी येते, फॅब्रिक वॉरंटी कंपनी देत नाही. ऍक्च्युली फॅब्रिकची असतात. स्टिचची तुम्हाला वॉरंटी मिळते, फ्रेमची तुम्हाला वॉरंटी मिळते, फोमची तुम्हाला वॉरंटी मिळते याच्यामध्ये. ह्याच्याच मध्ये एक वेगळा अजून प्रकार आहे 3 फोल्ड सोफा कम बेड. तो एक आहे हा वाला. ह्याच्यामध्ये इथं तुम्हाला स्टोरेज सुद्धा आहे. ओके. स्टोरेज जर वापर नसेल तर स्टोरेजच्या वर असा पूर्ण बेड म्हणून वापरला जातो. हा पूर्ण सोफा कम बेड 3 फोल्ड मध्ये पूर्ण कम्प्लिटली मॅट्रेसचा तुम्हाला सोफा कम बेड मिळतो. हा म्हणजे 5x6चा क्वीन साइज बेड आहे. 3 माणसं बसू शकतात आणि 2-3 माणसं झोपू शकतात आरामशीर. ह्याची प्राइस रेंज किती क्वीन असेल? साइजचा बेड होतो. मार्केट किंमत त्याची 35 आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएबल करून मिळेल कमी जास्त. कॉर्नर सोफा म्हणून आहे, 4 पीस मध्ये आहे, एल शेप मध्ये. एल शेप मध्ये. ह्याच्यामध्ये साईज ऍडजस्टेबल आहे. जसं की आता आपण पाहतोय 7x9 अशी लावलेली आहे. ह्याच्यामध्ये रिमूव्हेबल चेअर असल्यामुळे तिथेही 9 करू शकता आणि इकडेही 9 करू शकता. तर तुम्हाला हा साईज ऍडजस्टेबल सोफा कॉर्नर एल शेप मध्ये जातो. ह्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज जी आहे, स्टार्टिंग रेंज 28 ते 30,000 पासून स्टार्टिंग रेंज आहे. पुढे जशी घ्याल तशी क्वालिटी प्रमाणे रेट वाढेल किंवा कमी होईल. एक येतो किंग साईज 8x10ची अशी मॅक्स साईज. बाउन्सिंग सोफा कम बेड आहे. ह्याच्यावर बसल्या तर एकदम बेस्ट कम्फर्ट येतो. जरा बसून बघतो मी, चेक करतो. खरंच एकदम कम्फर्टेबल आहे मित्रांनो. राजावाली फिलिंग येते सर हे बसल्यामध्ये. बेस्ट फिलिंग आहे. सही आहे. सर ह्याची प्राइसिंग रेंज? ह्याची प्राइसिंग आहे, ह्याची 45 रिटेल सेलिंग आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला निगोशिएबल करून मिळतो. हा कमीत कमी रेट तुम्हाला इथे करून मिळते. कपड्यांची सुद्धा तुम्हाला डिझाईन मिळेल, त्याच्यामध्ये कपड्यांचे पण ऑप्शन मिळेल तुम्हाला. आणि हे वॉश वगैरे करू शकतो म्हणजे? नाही, हे फिक्स मध्ये आहे. आता जी मी रेडी मध्ये जे बनवले ते फिक्स वाले आहेत. तुम्हाला मुव्हेबल कुशन पाहिजे तर मुव्हेबल कुशन पण करता येईल. वॉशेबल कव्हर करून घ्यायचे, वॉशेबल कव्हर सुद्धा करून मिळेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला मनासारखं करून मिळेल आपल्याला पाहिजे तसं. आता हे प्रीमियम आहे सोफा आहे, एखाद्याचं बजेट थोडं कमी असेल तर तुमच्याकडे फायनान्स वगैरेचं काय ऑप्शन वगैरे आहे का? बजाजमध्ये आपल्याकडे फायनान्स ऑप्शन आहेत. 0% डाऊन पेमेंट आहे, विदाऊट एनी नो कॉस्ट EMI आहे. फक्त आपलं प्रूफ आणा आणि आपण घेऊन जाऊ शकतो 0 डाऊन पेमेंट मध्ये. आपल्याला फॅसिलिटीज अवेलेबल आहे. बजाजची फॅसिलिटी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे. क्रेडिट कार्डवर सुद्धा आपली EMI केली जाते. बजाज फायनान्स वरती 0 डाऊन पेमेंट वरती मित्रांनो तुम्ही कुठलेही फर्निचर विदाऊट एनी कॉस्ट EMI. एक येतो हा सोफा कम बेड. ह्याच्यामध्ये सुद्धा कॉर्नर मध्ये आपण लॉन्जर कम सोफा कम बेड बनवलेला आहे. ओके. ठीक. ह्याच्यामध्ये आपण 6 असं सिंगल बसले तरी रिलॅक्स आणि न बसता आपल्याला बेड करायचे तर हा झोपायला बेड सुद्धा तुम्हाला करून मिळेल असा. एकच नंबर. ह्याच्यामध्ये हेडरेस्ट सुद्धा ऍडजस्टेबल आहे. आपल्याला हेडच्या हिशोबाने हेड हाईट पाहिजे तशी ऍडजस्ट करू शकता तुम्ही. कप होल्डर्स वगैरे पण दिले. कप होल्डर्स पण आहे आणि लेफ्ट साइडला स्टोरेज सुद्धा आहे असं. ओके. आणि आतमध्ये जे वापर केला आहे ते पण सॉलिड वूड वापर केलेला आहे. ह्याच्यामध्ये काय असेल जंगली लाकूड किंवा साधा काही वापर होत नाही. प्युअर लाकूड वापर केलेला सॉलिड वूड. त्याची पण तुम्हाला गॅरंटी मिळते. आणि बॉक्समध्ये पूर्ण कमर्शियल प्लाय वापर केलेली आहे. आणि सर हे एक्सटेंड होते पार्ट तो एकदम मजबूत आहे म्हणजे स्ट्रेंथ आप तुम्ही चेक करून पाहू शकता. म्हणजे हे झोपलो वगैरे तरी 4 माणसं बसले तरी प्रॉब्लेम नाही. किंवा मग बंद केल्यावर असा सिंगल सोफा म्हणून आहे तो कॉर्नर मधून तोही वापर करू शकतो. आणि ह्याची काय प्राइस रेंज असेल सर? ह्याची प्राइस रेंज 38,000 रुपये आहे. त्याच्यामध्ये सुद्धा निगोशिएबल आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक हा सोफा येतो बेसिक सोफा, ज्याला काही जागेचा ऍडजस्ट असल्यामुळे समजा पाहुणे गेस्ट किंवा जास्त आले तर याच्यामध्ये 4 स्टूल तुम्हाला एक्स्ट्रा दिले जातात. असे 2 राईट मध्ये आणि 2 लेफ्ट मध्ये. ओके. त्या साईडला पण 4 पीस मध्ये सोफा कम बेड आहे. 6 फुटी पूर्ण लाकडीचा बेस दिला जातो. त्याच्यामध्ये मुलांना बसून आपण अभ्यास
करायला पण बसू शकतात, स्टडी टेबल लॅपटॉप पण वापरू शकतात, किंवा मग छोटासा असा एक नाश्त्याची प्लेट्स वगैरे आहेत तेही ठेवू शकतात, वापर होतो त्याचा. आपण तिकडे पाहिलं कुशनवाले सोफे, इकडे आहे आपल्याकडे सागवानी सोफे. प्युअर सागवानी सोफे जे आहेत ते बनवलेले आहेत. ह्याच्यामध्ये आपण आत्ता जे कुशन दिलेत हे फोम कुशन आहे स्ट्रेटमध्ये. ह्याच्यामध्ये आपल्याला त्याच्यातले जर कुशन करून घ्यायचे असेल पिलो कव्हर मधले तरी ह्याच्यामध्ये करून मिळतात. हा जातो प्युअर सागवानाचा सोफा आहे. प्युअर सागवान किंमत ह्याची 32,000, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कमी करून मिळेल. ह्याच्यामध्ये सुद्धा डिझाईन व्हरायटी आपण डिस्प्लेमध्ये 1-2 ठेवलेली आहे. बाकी आपल्याला डिझाईन चॉईस जे आहेत जवळजवळ 100च्या पुढे डिझाईन आहेत सोफ्यामध्ये. मंडळी, तुम्ही सोफ्याचे सर्व काही टाईप्स पाहिलेत, बरीच व्हरायटी आहे. तसंच बऱ्याच जणांना रिक्वायरमेंट असते ऑफिस चेअर्सची, तर ऑफिस चेअर्समध्ये पण बऱ्याच चेअर्स इथे तुम्हाला मिळतील, पाहायला मिळतील. सर, कुठून स्टार्ट होते काय प्राईस? ऑफिस चेअर्समध्ये एक बेसिक नॉर्मल ज्याला आपण मुलांना अभ्यासासाठी वापर करायला घेतो छोटी चेअर्स, तर ते इथून सुरुवात होतीये. ठीक, ह्याला पूर्ण मेटलचा बेस वापरला जातो, मेकॅनिझम पण चांगल्या क्वालिटीचा वापर जातो. हाईट ॲडजस्टेबल आहे, हँडल ह्याचे फायबरमध्ये बनवले छोटे बेसिक. आणि ही जी मागं आहे फ्रेम, हे फ्रेममध्ये बेसिक हे जे आहेत ना बॅकमध्ये सुद्धा चांगल्यातलं मेटल वापर होतो, त्याने बँड ब्रेक होण्याची शक्यता नसते. हा इथून सुरुवात होती. ची मार्केट किंमत तशी जास्त आहे, पण आपल्याकडे कमी करून फक्त हे 1700 रुपयामध्ये चेअर मिळते. ह्याच्यामध्ये वेगवेगळी व्हरायटीज आहे, जशी घ्याल तशी पुढे वाढत जाते. एक येते आपल्याला हेडरेस्टवाली जी आहे ती अशी या पद्धतीची येते चेअर. हेडरेस्टमध्ये आहे ही वाली. त्यांना हँडलसुद्धा ॲडजस्टेबल आहे, स्पाईन सपोर्टसुद्धा आहे, नेक सपोर्टसुद्धा आहे आणि सगळं ॲडजस्टेबल आहे. एकही असं हे पार्ट्स नाही की तो ॲडजस्ट होत नाही. हँडल, स्पाईन सपोर्ट, नेक सपोर्ट आणि हाईट ॲडजस्टेबल आहे. ह्याचाही बेस पूर्ण मेटलचा आहे. ह्याच्यामध्ये एक बेसिक इकॉनॉमी जी येते ते इकॉनॉमीवालीमध्ये कशी आहे, ह्याची पण ॲडजस्टेबल आहे, पण ह्याची बॅक जी जाते ती फायबरवाली जाते. पण त्याच्यापेक्षा मेटलची जी बेस आहे ती स्ट्रेंथली जाते. हँडल ह्याचे ॲडजस्टेबल आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी आहे. 3,500, 4,500, 5,500 पासून हे ॲडजस्टेबलवाली 4,000 पासून सुरू होती. पुढे जशी घ्याल तशी तुम्हाला मिळेल. हे बघा, बॉस चेअरमध्ये भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. डिझाईन्स, कलर्स वगैरे जशी तुम्हाला घ्यायची त्याच्या हिशोबाने कलर्स, डिझाईन्स वगैरे पण आहेत. भरपूर व्हरायटी आहे, पाहिजे तशी तुम्हाला कलर्स डिझाईन मिळेल. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलरचं ऑप्शन आहे. कलर तुम्हाला जे आवडेल त्या कलरमध्ये हे चेअर तयार करून मिळते. तर साधारण ही प्राइस रेंज काय कुठून स्टार्ट? ह्याची 6,000 किंमत आहे, पण आपल्याला हे डिस्काउंट करून 5,000 पासून स्टार्ट होती. ते मिळून जाते बॉस चेअरमध्ये चांगल्या क्वालिटीची. आणि सर याची वॉरंटी वगैरे काय असेल? वॉरंटी असणार, ह्याचं इंडियन मेड आहे पूर्ण. ह्याला वॉरंटी हायड्रोलिकला असते आणि बेसला असते. तर मित्रांनो, तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल. खूप सारी व्हरायटी इथे अवेलेबल आहे आणि एकदम बजेट प्राईजमध्ये मित्रांनो इथे ओम फर्निचर मॉलमध्ये इथे मिळते. नक्की एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. सर, जाता जाता परत एकदा इथला ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल शेअर करा. आपला हा परिसर मारुंजीमध्ये येतो. ओम फर्निचर मॉल मारुंजी. लक्ष्मी चौकातून उजवीकडे वळालो तर आपल्याला राजीव गांधी इन्फोटेक रोडवर आहे. हा कोलते पाटीलच्या जवळ, लाईफ रिपब्लिकच्या जवळच आहे. आपल्या जवळ खून पाहिजे तर एक अल्हाड कॉलेज म्हणून आहे, ते आपल्या जवळ आहे. आपल्याला मारुंजीमध्ये हा शॉप आलेला आहे. आपण नक्कीच एकदा विजिट करूया. आपल्या मनासारखं फर्निचर आपल्याला चॉईसच्या प्रमाणात करून देऊ. एकदा नक्कीच विजिट करा. आणि सर, इथे जेवढे काही फर्निचर आहे ते वॉरंटी वगैरे किती असेल साधारण? वॉरंटी एक नॉर्मल ते नॉर्मल पाहायला गेलं तर वुडन बेस जेवढे वुडन आपल्याला बेड, कपाट किंवा दाखवले त्याच्यामध्ये तुम्हाला गॅरंटी वॉरंटी चांगलेच मिळते. आपण 5 वर्षाची तुम्हाला कीड वाळवीची रायटिंगमध्ये वॉरंटी देतो. 1 इयरची फ्री सर्व्हिस आहे एनी हाऊ आयटममध्ये. मात्र इम्पोर्टेड आयटम काही असले बाहेरचे प्रकार त्यांना गॅरंटी वॉरंटी नसते. त्याच्याबद्दल आम्ही ठीक आपल्याला एक ॲडजस्ट म्हणून आपल्याला तुम्हाला सर्व्हिस देतो, पण त्याची गॅरंटीमध्ये येत नाही. बाकी आपल्याला जे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याच्यावर बिंदास्त राहा, तुम्हाला फुल्ली गॅरंटी वॉरंटी मिळते. आणि सर, समजा एखाद्याने इथून कुठलाही सोफा घेतला, काय घेतलं, ट्रान्सपोर्टेशनचं काय? तर पिंपरी चिंचवड आणि पुणेमध्ये आपण डिलिव्हरी देतो. जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरच्या आतला एरिया आहे तो पूर्णपणे फ्री आहे. त्याच्यामध्ये काही रुपये चार्ज आपल्याकडून घेतला जात नाही. तर 40 ते 50 किलोमीटरच्या रेडियसमध्ये जर तुम्ही असाल मित्रांनो तर तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी मिळून जाईल इथून कुठलंही काही प्रोडक्ट घेतलं तर डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका. तर मित्रांनो, मी आशा करू तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.